साहेब आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवराई तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी आहोत। सावरगाव येथील काही ग्रामस्थांनी, नागरिकांनी आणि माजी सरपंचांनी गावामध्ये 2023 पासून तर 2026 पर्यंत विविध विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्ट झाल्याची तक्रार गेवराई पंचायत समितीला दाखल केली होती आणि त्या तक्रारीची दखल घेऊन गेवराई पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी डोंगरे साहेब, गेवराईचे पंचायत समिती विस्तार अधिकारी सोनवणे साहेब आणि ग्रामसेवक आणि त्यांच्यासोबत पंचायत समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आता माझ्यासोबत सावरगावचे माजी सरपंच आहेत। सरपंच, काय तक्रार होती आणि तुमचं काय म्हणणं होतं? आमचं असं मत आहे की सन 2023 ते आजपर्यंत गावामध्ये आज उन्होंने साहेब, डोंगरे साहेब यांची जी चौकशी समिती, ही चौकशी समिती गावामध्ये आलेली आहे आणि त्या चौकशी समितीला सिमेंट बाकडे 4 दिसून आलेले आहेत। त्याच्यानंतर अंगणवाडी ताई यांच्याकडून लेखी घेतलं की 2 घोडे अंगणवाडीला कार्पेट टाकून मिळालेलं आहे त्यांना आणि याच्या पलीकडे दुसरी काही एक वस्तू आहे असं एक दिलेलं आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये जे 2023मध्ये पैसे उचलले होते नरेगाचे, ते छत्रपती मल्टीस्टेट या ठिकाणी गेले होते। त्याच्यानंतर तक्रार केल्यानंतर आम्ही ते पैसे रिटर्न शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँकेतून ग्रामपंचायतला त्याचा रिटर्न भरणा झालेला आहे, जे की ग्रामपंचायतला त्या पद्धतीने ग्रामपंचायतला पैसे घेता येत नाहीत आणि शासन खात्यामध्ये फक्त शासनाच्याच अधिकाऱ्याला व्यवहार करायचा अधिकार आहे, इतर कोणालाही त्याच्यामध्ये चपढप करता येत नाही। आज जवळपास 28 ते 29 लाख रुपये 15 वित्त आयोगामधून खर्च झालेला आहे। पाणी पुरवठा विहिरीवर पाणी केले असता एक कंट्रोल स्टार्टर दिसून आलेले फक्त, आणि त्या ठिकाणी जवळपास 5 लाख रुपयाचा खर्च झालेला आहे आणि 25,000चं स्टार्टर दिसतं आहे फक्त। याच्या पलीकडे पाणी पुरवठ्यावर कुठं काही दिसत नाही। गावामध्ये लाईटीचं काम, मोठ्या प्रमाणामध्ये लाईटीच्या कामात अनियमितता, भ्रष्टाचार दिसून येतो आहे। कुठं पोल उभा केलेले तर त्याच्यावर लाईटी उभा दिसून येत नाहीत आणि दलित वस्तीमध्ये जे याचं काम, पेवर ब्लॉकचं काम झालेलं आहे, ते ठोकळे पुरे हालतात आणि त्याच्यावरून लोक चालताना पुरे लोकांच्या अंगावर घाण पाणी उडतं आहे आणि दलित वस्तीच्या लोकांना जवळपास 2 वर्षापासून त्यांची पाण्याची मागणी, परंतु त्यांना पाणी कसल्याच प्रकारचं पाणी मिळत नाही। त्यांनी आज साहेबाला ते बोलले, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की ग्रामसेवक साहेबाला सांगितलं की चालू वर्षामध्ये तुम्ही त्याची तरतूद करून त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडा। परंतु आज हे ज्या चौकशी समितीमध्ये ग्रामसेवक यांच्याकडं दप्तर नाही असं बोलतात, परंतु दप्तर असल्याशिवाय ग्रामपंचायतच्या खात्यावरचे पैसे दुसरीकडे सोडता येत नाहीत। आम्ही पण पद भोगलेलं आहे, आम्हाला पण त्याच्यातलं भरपूर माहिती त्याच्यात जे आहे ते रिपोर्टमध्ये येणारच आहे। आणि याच्या पलीकडं सांगायचं म्हणजे आम्ही वारंवार विनंती करून आज चौकशी समिती आमच्या गावामध्ये आलेली आहे, पण आम्हाला चौकशी समितीकडून न्याय मिळावा ही अपेक्षा आहे। परंतु आम्हाला माहिती आहे चौकशी समितीचं काय आहे काय नाही, त्याच्यानंतर ते याच्यावर शिवसाहेबापाशी आमची सुनावणी होईल, त्या टायमाला आम्ही बोलू। परंतु चौकशी समितीने आम्ही जे गावातले समस्त नागरिक आहेत, जे त्यांना डोळ्यांनी दिसलं आहे ते डोळ्यांनी जे दिसलं तेवढंच लिहावं त्यांनी, त्याच्या पलीकडे त्यांनी लिहू नये। याच्या माध्यमातून, तुमच्या दैनिक संघर्षवादाच्या माध्यमातून आम्ही त्यांना नम्रतेची विनंती करतो। ठीक आहे, तुम्ही तक्रारदार आहेत, काय नाव आहे आपलं? संतोष नारायण जाधवर। मग तुम्ही तक्रार दाखल केली होती, काय मागण्या होत्या आपल्या? माझ्या एकूण 18 मागण्या आहेत। वित्त आयोग असेल, नरेगाचे झालेल्या पैशाचं अपहरण असेल आणि सरकारी ग्रामपंचायतच्या खात्यावर कुठल्याही वैयक्तिक व्यवहार करता येत नाही, पण स्पष्टपणे जे माझ्याजवळ सगळे पुरावे आहेत त्याचे बँकेचं इस्टिमेट आहे, त्या बँकेच्या इस्टिमेटवर स्पष्टपणे स्टेटमेंटवर दुसऱ्या बँकेने, खाजगी बँकेने पैसे टाकलेले आहेत, तो पण गैरव्यवहार आहे। दुसरी गोष्ट, 15वा जो वित्त आयोग आहे त्याच्यात पूर्णपणे भ्रष्टाचार आहे। 2022-23मध्ये 23-24 सिमेंट बाकडे, फक्त गावात 4 सिमेंट बाकडे अवेलेबल आहेत। ज्यावेळेस पाणी पुरवठा विहिरीवर गेलो त्यावेळेस फक्त टाटर दिसून आलं, मोटर जुनीच आहे। दुसरी गोष्ट, कचरा कोंडी गावात ज्यावेळेस आम्ही सगळे गावातील नागरिक ज्यावेळेस गावात फिरलोत त्याच्यामध्ये एकही कुठलीही कचरा कोंडी आढळून आलेली नाही। पोलसह LED बसवणे, 3 पोल बसवलेले आहेत, 2 पोलवर लाईटी आहेत आणि 2 पोलवर लाईटी बिलकुलही नाहीत। आणि दुसरी गोष्ट, LED लाईट खरेदी जी आहे त्याच्यात फक्त 6 LED बल्ब आम्हाला खांब्यावर उपलब्ध दिसले, बाकी व्यतिरिक्त पूर्णपणे माझ्या हिशोबाने भ्रष्टाचार आहे। दुसरी गोष्ट,
अंगणवाडीमध्ये 2024-25 2025-26 जी खरेदी झालेली आहे त्याच्यात फक्त 2 अंगणवाडी आहेत. अंगणवाडी क्रमांक 1, अंगणवाडी क्रमांक 2. अंगणवाडी क्रमांक 1ला एक घोडा, एक सायकल आणि एक कार्पेट आणि एक छोटी ही गाडी. 3 वर्षाची चौकशी लावली तुम्ही. 3 वर्षाच्या कार्यकाळात किती लाखाचा वापर झाला असं वाटतं आपल्याला? 30 लाख रुपयाचा. आता जी चौकशी झाली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत? आता ज्यावेळेस माननीय साहेबांनी चौकशी केली, ज्यावेळेस साहेब आम्हाला अहवाल देतील त्यावेळेस बोलूया बारे. कोण गावात पण एखादं बोलणार आहे? तुमचं काय नाव आहे? विकास ढाकणे, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. बरं तुम्ही आता सत्तेमध्ये आहे समजायचं ग्रामपंचायत. बरं, काही तरुणांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली होती. पंचायत समितीचे गट सहाय्यक विकास अधिकारी आलेत, विस्तार अधिकारी साहेब आलेत, ग्रामसेवक आहेत. त्यांनी आता चौकशी पाहणी केली. याविषयी आपलं काय मत आहे? सर, चौकशी केली बरोबर आहे. आता मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे. भ्रष्टाचार झाला हे तर सगळ्यांनी सांगितलं आहे, पण 3 वर्षामध्ये एकसुद्धा ग्रामसभा झालेली नाही. मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे. ग्रामसेवकनी कुणी सरपंचांनी सांगायचं आणि माझा पुरावा दाखवायचा. एक वेळेससुद्धा ग्रामसभा झालेली नाही 3 वर्षामध्ये. आणि प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. तर या ठिकाणी गेवराई, तुम्ही बोलणार साहेब, या ठिकाणी गेवराईचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उन्होंने साहेब आहेत. साहेब, तुम्ही आज सावरगावमध्ये भेट दिली, विविध विकास कामाची पाहणी केली. काय काय कामाची पाहणी केली आणि असं वाटतंय का आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं वाटतंय का आपल्याला? माननीय गटविकास अधिकारी साहेबांकडे जी तक्रार प्राप्त झालेली आहे आणि शिवसरांकडून जे पत्र आलं, तक्रारदारांनी आयुक्त कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली आणि त्या अनुषंगाने संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने मुद्देनिहाय चौकशी करावी आणि अहवाल द्यावा अशा पद्धतीचं पत्र BDO सरांनी काढलं. आज रोजी सहाय्यक गटविकास अधिकारी, त्यानंतर एक शाखा अभियंता, आम्ही 2 विस्तार अधिकारी या ठिकाणी ग्रामपंचायतीला सूचना देऊन, सरपंच ग्रामसेवकला सूचना देऊन या ठिकाणी उपस्थित झालो. त्यांच्या तक्रार अर्जाच्या मुद्द्यानुसार आम्ही त्यांना रेकॉर्डची मागणी केली. या ठिकाणी जे ग्रामसेवक आज रोजी कार्यरत आहेत, विनोद निंबाळकर, तर त्यांनी सांगितलं की मी 2 वर्षापासून आहे या ठिकाणी कार्यरत, 1.5 वर्षापासून, परंतु माझ्याकडे आज रोजी सदरील रेकॉर्ड मी ऑडिटला दिलेला असल्यामुळं तुम्हाला आज दाखवू शकत नाही. आणि पाठीमागचं 1 वर्षाचं रेकॉर्ड जे आहे ते 23-24चं, तर ते मला चार्जमध्ये मिळालं नाही. ते जर उपलब्ध झालं तर ते पण, आणि माझ्याकडचं पण रेकॉर्ड मला वेळ द्या, मी नंतर अभिलेखी रेकॉर्ड दाखवतो. मग आम्ही जो काही खर्च नमूद केलेला आहे, हा खर्च ह्या ॲटमनिहाय झाला आहे का हे पाहण्याचं या ठिकाणी गेलो स्पॉटला. अंगणवाडीमध्ये जाऊन पाहणी केली आणि त्यांना जे मिळालेलं साहित्य आहे ते लेखी अंगणवाडी कार्यकर्ती ताईंकडून घेतलं. शाळेमध्ये HM आज रोजी वेळ झाल्यामुळं, इथं उपस्थित नसल्यामुळं तक्रारदारांनी किंवा सरपंच ग्रामसेवक म्हणले की नंतरच्या ह्याच्यामध्ये साहेब यांचं पण पाहणी करा. तत्पूर्वी गावामध्ये जे कामं आहेत, दलित वस्तीमध्ये जे तक्रारीत काम दिसून आलं त्या ठिकाणी स्पॉटला त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली की प्युअर ब्लॉकचं काम झालं किंवा नाही. काम झाल्याचं दिसून आलं. त्या ठिकाणी संबंधित शाखा अभियंताही होते, परंतु एक जी नालीची पाणी, सांडपाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीने, तर ते सांडपाण्याची साईडने बंधित नाली किंवा ओपन नाली नसल्यामुळं ते पाणी रस्त्यावरच येत असल्यामुळं ते प्युअर ब्लॉकवरून चालणं नागरिकाची गैरसोय होती. ती सूचना आम्ही ग्रामपंचायतला दिली की ठीक आहे, तुम्ही काम केलं, त्या काम केल्याबद्दलची तक्रार नाही, परंतु गैरसोय आहे लोकांची, अशी तक्रार ही दुरुस्ती करून घ्या, ते त्यांना सूचना केलेली आहे. आणि त्यानंतर त्यांचे जे काही LED लाईटवरचा जो खर्च आहे, मग संबंधितांना म्हटलं ज्या ठिकाणी केलं ते नमूद करून घेतलं आम्ही लिहून. संबंधित तक्रारदारही समोर होते आणि ग्रामसेवक सरपंचही होते. त्यानंतर त्यांचं जे पाणी पुरवठ्यावरचं काम आहे त्याची पाहणी करावी अशी तक्रारदारांनी आग्रह केला. त्यानुसार आम्ही पाणी पुरवठा विहिरीवर देखील गेलो. त्या ठिकाणी जे काही स्टार्टर खरेदी आहे किंवा मोटर खरेदी आहे, तर त्यांचं म्हणणं आलं की स्टार्टर केलेलं आहे, जे आहे ते खरेदी यांनी, परंतु मोटर ही जुनीच आहे, दिसून येत नाही. मग ती किती HPची आहे ग्रामसेवक साहेबांना विचारा, बिलावर पहा, तुलना करा. इथं तर ॲक्च्युअली 7.5ची मोटर आहे. हे त्यांचे जे मुद्दे आहेत तेही ऐकून घेतले आम्ही तक्रारदारांचे, आणि अभिलेखी उपलब्ध झाल्यानंतर त्याची तुलना हे करून त्यातलं कुठली बाब पाहायची राहिली हे पाहून
करून आम्ही परत एकदा हे करून त्याचा चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करू. किती दिवसामध्ये अहवाल आपण देऊ शकता आता हे? आता परत आम्हाला संबंधित ग्रामसेवकने अभिलेख उपलब्ध करून देण्याची जी सूचना दिली आम्ही, तर त्यांचं साधारणतः ते म्हटले की 3-4 दिवसामध्ये आम्ही अभिलेख उपलब्ध करून देऊ आणि सर मग परत येऊन पाहणी करा असं जे आहे. तर त्या हिशोबाने आम्ही येत्या 8 दिवसामध्ये परत एकदा यांना सूचना देऊन जे राहिलेले आहेत ते 4-2 कामं पाहणीचे ते पण आम्ही हे करू आणि रेकॉर्ड पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करू. धन्यवाद सर. 26 नोव्हेंबर 23 म्हणजे वित्त आयोगाचं त्यानंतर आहे कंट्रोल स्टार्टर HP मोटर 2,68,000. त्यानंतर आहे कचरा कोणी ग्रामपंचायतीने 15,000 कचरा कोणी 1.5 लाख रुपयाचं पोलचं LED बसून 2,36,000 आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये काम 48,270 रुपये. जिल्हा परिषदेला साहित्य जिल्हा परिषद शाळेला साहित्य 50,000चं. तुमचं म्हणणं आहे किंवा काय साहित्य दिलं तेवढे ग्रामपंचायतला साहित्य खरेदी 77,000चं. बरं पाणी पुरवठ्यासाठी साहित्य मोटर किंवा लिकेजेस काय जे असेल 1,58,000 1.5 लाखाच्या. LED लाईट खरेदी LED लाईटची खरेदी म्हणजे सार्वजनिक पोलवर बसले नव्यानं त्याचा खर्च आहे 24-25. आता हे झालं 23-24. 24-25 मधलं बंदिस्त नालीवरचा खर्च आहे 2,80,000. बंदिस्त नाली 66,000. शाळाचं साहित्य या वर्षामध्ये 1,14,000. अंगणवाडीचं साहित्य 46,000 आणि प्रशिक्षणावरचा खर्च 1,34,000. लाईट खरेदी अंगणवाडी 46,000. त्यानंतर शाळेचं साहित्य 1,25,000 आणि LEDची खरेदी आहे त्यांची 50ची. प्रशिक्षणाचा खर्च पुन्हा 25-26 24-25चा झाला 23-24-25 3 वर्षाचे. आता 25 मधलं अंगणवाडीचं साहित्य 37,000 रुपयाचं. त्यानंतर अंगणवाडी साहित्य 50,000. LEDची लाईट 46,000. शाळेचं साहित्य 1,34,000. त्यानंतर शाळेचं साहित्य 1,15,000 आणि अंगणवाडीचं साहित्य 46,000. त्यानंतर शौचालय दुरुस्ती 1,52 आणि परत शौचालय दुरुस्ती 7,000 रुपये. शौचालय दुरुस्ती 49,000. हे की 15 वित्त आयोग 23-24-25-25 मधील अनुक्रमांक प्रमाणे 1-27 मध्ये आम्ही न करता बोगस निधी उचलला आणि अपार झालेला आहे. तर चौकशी आणि कामाच्या मूळ संचिका MB अँगलकॅमध्ये कामाच्या अंदाजपत्र प्रशासकीय मान्यता कार्यालय आदेश काम करण्यापूर्वीचा फोटो म्हणजे एक संचिका म्हणायचं त्याला. बँक स्टेटमेंट काम पूर्णताचे दाखले कामाचा ठराव चौकशी आणि ती महत्त्वाची आहे. मुद्दा 10वा तुमचा असा आहे की संत जाधव यांनी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडे पत्र व्यवहार करून कामाची माहिती मागवली असता मुख्याध्यापक यांनी LED TV शौचालयाची दुरुस्ती करून दिल्याबाबतचे लेखी पत्र दिले आहे. मुद्दा नंबर 11 की संत जाधव यांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे पत्र व्यवहार करून मागितले असता अंगणवाडी सेविका क्रमांक 1 रूम कार्पेट खेळणी घोडे खेळणी गाडी दिल्याचे लेखी पत्र दिलेले आहे. यावर असे स्पष्ट होते की अंगणवाडी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात गंभीर अनियमितता झाली दिसते. 12 नंबरचा मुद्दा जिल्हा वार्षिक योजना 21-22 जनसुविधा अंतर्गत समस्यांवरून सुशोभीकरण 5 लाख रुपये कामाचा निधी मंजूर झाला होता. त्याचे प्रथम 2 लाख रुपये मिळाले. ग्रामपंचायत सदरील कामावर त्या कामावर लागणारे साहित्य काम करून घेतले होते. सदरील कामाची रक्कम 5 लाख रुपये होती. सदरील काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित निधीची जिल्हा स्तरावर मागणी करण्यात आली होती. गट विकास अधिकारी यांनी 2/8/23 रोजी निधी 2,34,000 रुपये ग्रामपंचायतला वर्ग केली. तदनंतर सदरील निधी हात ज्यांनी काम केले त्यांना निधी देणे आवश्यक आहे. परंतु ग्रामपंचायतीने सदरील निधी हात ज्यांनी काम केले आहे त्यांना न देता त्रयस्थ व्यक्ती एजन्सीला दिल्याचे दाखवून दिले आहे. सदरील पैशाचा अपार झाल्याचे दिसून येते. नाही आता याचं जर MB कम्प्लिशन असेल प्रत्यक्ष काम असेल तर आपल्याला फक्त तुम्ही याच्यात काय उल्लेख केला नाही काम नाही काम झाले नाही असं याच्यामध्ये तक्रार नाही.
फक्त किंवा अमुक एजन्सीला द्यायला पाहिजे आणि अमुक एजन्सीला दे असं तुमचं याच्यात म्हणणं आहे. पण काम झालं नाही असं करणार ना. बरं, नंतर आहे 13-14 ही जी ग्रामपंचायत खात्यावर मल्टी स्टेट शासकीय व्यवहार करण्याचा खात्यावर अधिकार नसताना देखील ग्रामपंचायत खात्यावर गंभीर स्वरूपात त्यानिमित्त आपण झाले दिसून येतो. जनसुविधा कामाचे साहित्य ग्रस्त व्यक्ती त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचं साहित्य मटेरियल घेतलेलं नाही. जनसुविधा म्हणजे ते स्मशानभूमीचं ते काम एमडी जर असेल आणि त्यामध्ये अशा व्यक्तीला ग्रामपंचायतने पैसे देऊन शासनाचे ग्रामस्थांपासून दिलेले आहे. त्यावर पैसे देण्याची पैसे मागणी तत्कालीन शोध परवानगी चौकशी केली. आणि 16 नंबरचा मुद्दा आहे तुमचा घनकचरा व्यवस्थापन कामाचे कंत्राटदारास रक्कम 1,69,126 गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी गैरहजर क्रमांक 1-2 यांना पत्र करून निधी वितरित करण्याबाबत सुचविले असताना अद्यापर्यंत निधी वितरित केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर टाळाटाळ केल्याबद्दल कार्यरत आहे. आणि घनकचरा व्यवस्थापन काम झालेलं आहे. म्हणजे कंत्राटदाराला टेंडर वगैरे केले असं तुमचं म्हणणं आहे. आणि रक्कम 1,69,126 पत्रावर करून निधी वितरण म्हणजे यांनी सरपंच ग्रामसेवकने निधी दिला नाही निधी दिला कामाचा. म्हणजे ही 15व्यातला उल्लेख केला फक्त एवढा निधी दिला नाही. काम करून निधी दिला नाही. 15व्याचं काही रक्कम असते त्याच्यात बाकी कंत्राटदार कोण आहे तुम्हाला माहिती झाली का? हा, विशाल राधाकृष्ण जाधव. विशाल राधाकृष्ण जाधव. अच्छा, पूर्वीच म्हणायचं काम. आणि 15व्याचा निधी देणं बाकी राहिले असं म्हणायचं. वर्ष घनकचरा सांडपासून पाणी व्यवस्थापन ते काम मंजुरीचं वर्ष याच्यामध्ये नाही लिहिलेलं. ते आपल्याला बघून घ्यावं कोणत्या वर्षातली मंजुरी आहे. बरोबर आहे. त्यामध्ये सोबत नरेगा बँक खात्याचा एजन्सी धारकाचे लेखीपत्र, मुख्याध्यापक यांचे लेखीपत्र, अंगणवाडी सेविका यांचे लेखीपत्र, जनसुविधा योजनेचं मूळ कागदपत्र. आता जनसुविधेचं जे काम आहे स्मशान हे सुद्धा आपल्याला स्पॉटला पाहिजे गरज नाही कारण काम झालं नाही असं त्याच्यात तक्रारीत उल्लेख नाही. फक्त वितरित करताना तुमचं म्हणणं की जे एजन्सीला देणं आवश्यक होतं त्याला गेलं नाही असं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ते पण आपण ग्रामपंचायतचे ते अभिलेखावरून बघा. फक्त बघणार कोणतं मुख्याध्यापकाकडे जे जे साहित्य मिळाले तेवढे मिळाले नाही मिळाले, लेखी घेणार त्यांचं काय काय मिळाले आणि अंगणवाडीचे काय मिळाले म्हणजे त्याच्यात तुमचं जे म्हणणं आहे तेवढं साहित्य घेतलं का नाही बघा. हे जे म्हणणं आहे तेवढं साहित्य बघायचं. बाकी जनसुविधेचं जे काम आहे ह्याला स्पॉटला बघायची गरज नाही. बाकी नरेगाची जे रस्त्याची कामं झालेली आहेत ह्याला पण स्पॉटला जाऊन रस्त्याला बघायची गरज नाही कारण ऍक्च्युअल काम झाले नाही असं तुमचं म्हणणं नाही. काम झाले फक्त अनियमित झाली म्हणजे ते आम्हाला रेकॉर्ड आधारित शोधावं लागतं. तरी विनंती अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा. अर्ज ग्रामपंचायत खात्यावर रकमेचा अपार केल्यामध्ये पुनर्नोंद करण्यात यावा. महाराष्ट्र ग्रामपंचायत 58 कलमी 1 भंग केला असल्यामुळे अपात्र करण्याबाबतची कार्यवाही प्रस्तावित माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल. हे तुमची त्याच्या आधारे ही मागणी केली तुम्ही योग्य. रणजित नागरे नावाचे संतोष जाधवचे 2 मुद्दे राहिले. बाकी सर्व मुद्दे नाही. हा अर्ज आयुक्ताला केलेला रणजित जाधव असं आहे का? रणजित लक्ष्मण नागरेच आहे. एकच अर्ज तक्रार जर 2 नमूद केले त्याच्यात पण अर्ज एकच जोडला त्यांनी. तक्रारीचं ह्यांचं काय वेगळी काय तक्रार? 17 आणि 18 जे बाकी सगळं जवळपास सेमच आहे. सगळंच आहे. मुद्देवरून पत्र दोन्हीचे मुद्दे नाही. हे मुद्दे नाहीत येणार. शिवसाहेबाकडे पत्र येते. हे चौकशीमध्ये आहे ते पत्र. चौकशीत आहे ना? हो. 17 नंबर किशोर काळे साहेबांचं पत्र काहीच बघावं लागलं. चौकशी द्यायला लागते. ही जी चौकशी ना आता जे तुम्ही वाचन वर हे काळे साहेबांचं पत्र मध्ये हे आहे का उल्लेख? हे नाव काय रणजित लक्ष्मण माझं नाव टाकलं. बघा इथे दुसरं एक आणखी संदर्भ दिलेला विभागीय आयुक्त दोन्हीचे विज्ञानी विभागीय आयुक्त एकोणीस. 2/12/25 माझा विषय आहेच ना. संतोष ना? हा 19 लागते माझं. इथं नाव आलं संतोष नारायण जाधव. कोणत्या मुद्द्याचं ह्याच्यात? 17 बाकीचे मुद्दे सांगितले का? याच्यात फक्त 2 मुद्दे वाढले. 2 मुद्दे वाढले. ह्याला जोडा नाही ह्याच्यात नाही का? नाही वेगवेगळे दिले अर्ज. पेवर ब्लॉक हे काम आवश्यक त्या ठिकाणी न करता ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी हेच पेवर ब्लॉक दिलेले असताना
ब्लॉक बसविल्याने ब्लॉकवरील अस्वच्छ पाणी वस्तीतील ग्रामस्थांच्या अंगावर उडत आहे. ब्लॉक बसविल्याने ब्लॉक हे उघडे पडलेले आहे. त्यामुळे रस्त्यावरून वागणे कठीण झाले आहे. सदर काम ज्या शाखा केंद्राने केले आहे त्यांच्यावर व सरपंच ग्रामसेवकांच्यावर अंदाजपत्र बघून नियमबाह्य पद्धतीने काम केल्याप्रमाणे ब्लॉक खाली घरीचा सोलिंग न करता जे अंदाजपत्रामध्ये जी तरतूद आहे केली असताना त्या ठिकाणी सोलिंग करण्यात आले नाही. तसेच कामाच्या अंदाज संचिकाची बिलाच्या सत्याची चौकशी आणि ते बँक खात्याचा उतारा चौकशी आणि त्यामुळे त्यांच्यावर प्रत्यक्ष काम पाहून संबंधित दोषी विरुद्ध गुन्हे नोंद करावे. आणि म्हणजे मागासवर्गीय वस्तूंनी प्युअर ब्लॉकच्या कामाची तक्रार तुमची. 18 नंबर आहे गैरहजर क्रमांक 1 उद्भवणे आणि ग्रामपंचायत जनरल खात्यामध्ये घरपट्टी नळपट्टी जमा न करता परस्पर निधी उचलून अपार केला. त्यामुळे जनरल खात्याची फेब्रुवारी 23 ते आजपर्यंत खाते उतारा 2 फेब्रुवारी 23 ते आजपर्यंत मासिक सभा ग्रामसभा महिला सभा याचं प्रोसिडिंग रजिस्टरच्या ठरावाच्या सत्यप्रती उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांच्या सह्याशी प्रोसिडिंग रजिस्टरच्या सत्यप्रती उपस्थित अंगणवाडी ग्रामस्थांची फोटो चौकशी आणि ती महत्त्वाची आहे. बरं, म्हणजे त्यांच्या सभा झाल्या किंवा नाही झाल्या ही पाहणी करावी. सोबत मग बाकी कागदपत्र फक्त 2 मुद्दे. घरपट्टीचा एक मुद्दा ह्याच्यात आला आणि मागासवर्गीय वस्तीचा प्युअर ब्लॉकचा आणि सभा मासिक सभा गोडीची सभा किंवा मग ग्रामसभा याची पाहणी करावी असा एक मुद्दा आला समजा याच्यात. फेब्रुवारी 23 ते आज अद्यापर्यंत हां ते आजपर्यंत फेब्रुवारी 23, 24, 25 आणि 26 म्हणजे जवळपास 3 वर्ष आले का. 24 पर्यंत 25 26 3 वर्ष. बरं, त्याची ठराव या अर्जाची म्हणजे 24-25 हां 24-25 5-6 महिने 24-25 काम असेल ना. संतोष नारायण चलो ना. चला शाळेकडे चल. अंगणवाडीच्या बाबतीमध्ये त्यांच्या तक्रारीमध्ये 23-24 मध्ये बहुतेक काही नाही दिसत. 23-24 मध्ये नाही अंगणवाडीच्या ह्याच्यात काही खर्च नाही दिसत तक्रारीमध्ये. आणि 24-25 मध्ये अंगणवाडी साहित्य इतर दुसरे खर्च. त्यानंतर 25-26 म्हणजे दोन्ही तुमचाच कार्यक्रम आहे. लाईट खरेदी काय लाईट खरेदी पण बघू अंगणवाडी साहित्य खरेदी तेच सुरू अंगणवाडी साहित्य तुम्ही अंगणवाडी ताई कोण कार्यकर्ते तुम्ही बरं
आणि तुम्ही मधलं दोन आहेत आपल्या. एक इथं आणि दुसरी कुठे आहे? ती होती ती आपली समोरची ग्राम चालतंय. हा चालतंय. आता काही तुमची अंगणवाडी क्रमांक 2 आहे काही? एक आहे काही आणि मंदिरासमोरचे 2 आहे. बरं. आता तुम्हाला बघा गेल्या वर्षात आणि त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये 25-26 म्हणजे चालू वर्ष म्हणूया आपण, आणि त्याच्या अगोदर एक वर्षामध्ये काय साहित्य वगैरे तुम्हाला ग्रामपंचायतकडून जे मिळालेलं आहे त्याचं काही लेखी दिलं का? ग्रामपंचायतने पोवच काही घेतली का? तुमची ताबा पावती किंवा हे साहित्य आम्हाला मिळालं असं काही घेतलं काय? नाही का? त्यांनी मागितली नाही किंवा तुमच्याकडून देण्यात आले नाही. आता तुम्हाला जे साहित्य मिळाले तेवढं सांगा की हे साहित्य आम्हाला मिळालं. खेळणी साहित्य मिळाले आणि कार्पेट टाकून दिले मला. ठीक आहे, मी याच्यावर लिहून देतो. अंगणवाडी क्रमांक 1. तुम्ही ते अर्ज करून जे दिले हो, तेच दाखवणार पुढे दाखवते तुमच्याकडे असं ना फोटो. आता ते फोटो आहे माझ्याकडे. तुम्ही नाही बोलायचं. सगळे बाहेर बाहेर त्यांनी चौकशी अंगणवाडी साहित्य जे मिळालं तेवढं मी तुम्ही सांगतो. ते आपल्याला रिसर विचारतात. आपण रिसर बोलायचं काय आहे? तक्रार आम्हाला सांगा कोण तुम्हाला जे मिळालं ते सांगा एक अंदाज. गेल्या वर्षात काय मिळाले, या वर्षी काय मिळालं? या वर्षात त्याच्यावर चौकशी करतो. या 25-26 मध्येच दिलेलं आहे. त्याच्या अगोदरच माहिती आहे मला. या त्याच्यामध्ये मला 4 घोडे येतं आणि हे कार्पेट अंगणवाडीसाठी लागणारं कार्पेट टाकून दिलेलं आहे. कार्पेट खाली राहलेलं का? तेच दिलं मी. हो, हे अंगठरलेलं कार्पेट आहे. कारण आता माझ्याकडे 2 घोडे आणि 1 गाडी. हा तेच म्हणजे ते 4 झालं ना सगळे, 4 दिले ना. हो. तेवढंच आहे. एवढंच आहे. 4 घोडे कार्पेट. बरं. तुम्ही ह्या 2 वर्षामध्ये गेल्या आजपर्यंत एवढं मिळालेलं आहे 2 वर्षांनी सरासरी. त्यांनी मागणी म्हणजे आपण मागणी दिलेली आहे. आम्हाला अजून नाही चालतं. येईल. ते जेव्हा मिळेल. ग्रामपंचायत तुम्हाला फक्त एवढंच दिले हो सांग हो हे महत्वाचं. हो दिले. आता घोडे 4 घोडे मिळाले. जे आहे ते बोलू. म्हणजे तेच आता ते घोडे काय गाडे काय ते 2 घोडे आणि 1 गाडी. 4 घोडे दिले मी. आहेत ना, ते काय मोडलेले तोडलेले ते काय नसतं. गावाचं नाव किती मग घेतलं माहिती का तुम्हाला? मॅडमला अर्ज दिल्याची सो प्रॅक्टिस आहे. शिक्षण चालू नाही भावड्या चट देतो ना. कुठे हा थांब गेलो थांब बाहेरच घातलं. पण त्याला आता मी माझ्यासोबत बसला इतक्या वेळ. अंगणवाडी क्रमांक 2 वगैरे टाका काय नंबर 2 टाकले. तारीख टाका वर. नाव सांगा घराचं. वाचनालय माऊली सार्वजनिक वाचनालय. त्यांना सांगा. नदी नाव काय? ऐका ना त्याला माफ करायला इंजिनियर लागेल ना. नाही नाही नाही, मला एक गोष्ट म्हणायची आहे. आता जे काही नालीचं काम थांबा, जे काही नालीचं काम आहे तुमचं तक्रार अर्जामध्ये, तर त्यामध्ये कुठेही नालीचं चांगल्या दर्जाची झाली नाही असा उल्लेख. 2+2+ असं करीत चालायचं. ठीक आहे. उद्योग मुलीत चालायचं. हे ठिकाण माझे जाऊन
आणतो म्हणले त्याने अजून सगळं आणले नाही एलईडी येणार नाही म्हणले शेवट तुम्हाला तुमचा हा विषय कधीच आहे बोललेला 1 वर्ष का 6 महिने त्याला जेव्हा पण एलईडी बसवलं त्याने बल्ब त्यावेळेस त्याला फोन लावून सांगितलं ग्रामसेवकला की बाबा याच्यावर एलईड्या कुठे आहेत, याच्या उजेड लागत नाही, गावातली विहीर आहे तिथं लेकरं खेळत आहेत, गावातली विहिरीपाशी यांनी फोन लावून सांगितलं यांना एलईडी बसवा, उजेड बसवा. यांनी एक पण उजेड बसवलेलं नाही. म्हणजे 6 महिन्यापूर्वी मागणी केली. ज्यावेळेस ते एलईडी बल्ब त्याने पोल बसवलेत ना त्यावेळेस एकही तिथं एलईडी बसवलेली नाही. ज्यावेळेस त्याला सांगितलं की एलईडी बल्ब बसवा त्यावेळेस हे म्हणले की तुम्ही पाडेसिंगचे लोक आणून आम्ही बसवतो. बसवून घेऊ म्हणले पण बसवलेले नाहीत आणि ते बसवू शकत नाही. गावातली विहीर तिकडे नाही जायची. विषय असा आहे साहेब, याच्या खाली ठोकलेत बरं का, तुम्ही पुढे करायचं तोंडावर पाणी उडत मोटरसायकल पटांगणाला बघायचं असलं तिथं घ्या, तिथं नका ते होत घेतो हे काय आहे बरं का, ऐका ना, एकच खडी बरं का, एकच खडी आहे आणि हे खाली ठोकळे ठोकळे बाकी ठोकळे चालू ठोकळे दिसते ते सगळे याच्या खाली कोण हळू सण कधीच हे वर्ष 24-25 मधले ना. बरं, किती रक्कम आपल्याला मंजूर होती? 4 लाख. त्यामध्ये घराचं नाव उत्तम पाटोळे. आमचे ठोकळे बसण्याबद्दल तक्रार नाही, फक्त आमची तक्रार एक आहे, याच्या खाली ठोकळे हे काढून बाजूला बसा पुढे ठेवू नका. आता हे जे काम होतं इथून इथपर्यंत उत्तम पाटोळ्याचे घर ते नवनाथ पाटोळ्याच्या केलं. त्याच्या खाली पण एवढ्या असा की जर ठोकळे बसवले तर ते ठोकळे खाली साहेब डायरेक्ट खोरं आमदारी झालं बांधकाम जुने तर लय झाले. जुने नाही साहेब, ऐका ना, मी एक सांगू तुम्हाला, हे ठोकळे काढा, हे जर ठोकळे फेकले किती वर्ष झाले त्याला? त्याला 2-3 वर्ष सुद्धा नाही झालं बसले. मी बसलेले स्वतः. माझं म्हणणं एक आहे, इथं बघा ना, इथून इतक्या जागेतले का आई बाकीचे राहिले राहू दे सगळे, फक्त इतक्या जागेतले का हे चालता येत नाही मला. तुमचं काय आता 3 वर्ष गरज नसतं ठीक आहे. आपण काय करू आता? यांना तेवढी एक सूचना बंदिस्त नाली, पाणी जाण्यासाठी नालीची व्यवस्था बंदिस्त नाली किंवा
साईडला उंबन नाली अशी करायची राहिलेली दिसते तुमची आणि ते पाणी याच्यावर येत असल्यामुळे हा प्रॉब्लेम प्रॉब्लेम मोठा आहे साहेब, चालतच नाही ते साहेब. बघा ना बैल कसे लिहायची वर्धा विचार असतात साहेब, तुम्ही चलून इथून तुम्हाला सांगतो याच्या खाली सगळे ठोकळे. हा, इकडं हे बचलं, हे ठीक आहे, हे ठीक आहे, याला काही अडचण नाही. इथं बघा ना काय नाही नागरिक आहे आता बघा तिथे आपण उभा राहिलो होतो ते ऐकून घ्यावं पूर्ण त्या ठिकाणी जाणवलं प्रॉब्लेम याच्यामुळे आहे की यांची जी काही नाली एका साईडला असणं तो बंदिस्त असणं आवश्यक होतं. पाणी द्यावं. ती नाली डायरेक्ट पाणी मला एवढंच म्हणायचं साहेब, आमचं म्हणणं एक आहे की हे फकडं ठोकळे बसले प्रॉब्लेम झाला ह्यो. की अजून पाणी इकडं बघा ना, अजून पाणी कचकडीने पाणी धरलं आणि ठोकळे मोकळे झाले. हे काढून घ्या इतक्या जागेत काढून घ्या. चांगले ठोकळे सोल्युशन चांगले ठोकळे दे. दुसरा विषय असा मागासवर्गीय वस्तीसाठी 48,200 रुपयाची खरेदी केलेली काय ते दाखवा ही मागासवर्गीय वस्ती. काय घेतलंय? हा मागासवर्गीय वस्तीत कुठे आलं कोणत्या वर्षात आलं तुमचं म्हणतात साहित्य मागासवर्गीय वस्तीसाठी काय साहित्य आज रोजी जुने आम्हाला पाहायला मिळाले नाही त्याच्यामुळे त्याच्यात काम बघायला कमीत कमी तुम्ही काय केलं हे दाखवा ना. काम केलंय का काय दुसरं काय केलं काय माहिती. त्यांनी सांगा हे याच्यातून झालं बाबा. काय केलं ते? म्हणजे आज कामाचे फोटो ते सगळे म्हणजे आज रोजी तुमच्या फोटो पण दाखवा ना स्पॉटला. स्पॉटला काम दाखवा ना आम्हाला. तुम्ही इकडे बघा ना, इथं जे दिसतंय तेच आम्ही तुमच्याकडून लिहून घेणार आहे. आमच्याकडून लिहून घ्यायची गरज नाही तुम्ही तुम्हाला कशाला द्यायचं आम्ही लिहून नाही, नाही. आम्ही आवाज शासनाला आवाज द्यावा आमच्या म्हणजे काम पाहण्यात येते हा. आणि त्याची परत तुम्हाला जे काम पाहण्यात येणार की हे दिसून आले बुवा. आता समजा फक्त एखादा- हे असं दिसून आलं की बघा तुम्ही स्वतः नाही खोरं बोलीत वाटलं बघायचं आपलं. महत्वाचा मुद्दा असा आहे निंबाळकर साहेब तुमच्या आणि सरपंचाच्या काळातच हे काम झालेलं आहे. इथं जी काही नागरिकांची थोडी तक्रार अशी आहे तुम्ही काम केलेलं आहे प्युअर ब्लॉक बसवण्याचं कामाबद्दल म्हणत नाही आमचं. ऐकून घ्यावं परंतु सांडपाण्याची व्यवस्था केली नाही एका साईडनी नाली केली नाही किंवा बंदिस्त नाली जरी खालून असती तर हा प्रॉब्लेम झाला नसता. तुम्ही ह्याच्यावर तात्काळ उपाययोजना करा. हे काम केलं परंतु लोकांच्या उपयोगात येईना असं त्यांचं म्हणणं आहे. कारण पाणी वरून चाललं मग पिचकारे अंगावर यायला लागले मग तुम्ही ह्याला एक साईडनी कुठं नालीची व्यवस्था करा आणि याला व्यवस्थित थोडं खाली काँक्रीट वगैरे टाकून परत ते ब्लॉक व्यवस्थित काय बसवा. करता येईल ते बघा. ही दुरुस्ती व्यवस्थित मागासवर्गीय वस्तीमध्ये आमची बाकी काय काम होते बघा इथंच म्हणजे पुन्हा डबल इकडे यायची गरज नाही आता. सर हे दोन आहे तिथं मान्य आहे ती. कुठले ते दोन बाकडे आहेत ते आम्ही खाली सिमेंट बाकडे पाडलेले कुटुंब पाडी दोन दिसते ती ते गावातले पहिले ते पाण्याचं बघा ना वर्ष झालं पाणी नाही आम्हाला सांगितलं का माझ्यासोबत वस्ती सिमेंट लागते दोन आहे सांगितले दिसले तिला सांगितलं का कोणाला सांगितलं होय कोणाला हो काम आम्हीच करणार आणि मग कोणाला सांगितलं पाणी वर्ष झालं तुम्हाला सांगतो पाणी का ते दलित काम झाले ते ते लिहून आपण तिकडे गेलो सुद्धा नाही पण ते दलित वस्तीच्या निधीतून झालेले 15च्या निधीतून झालेले नाही ते 15 मधलं आहे ना 15 ठीक आहे ते आता दप्तर काढल्यावर वस्तीमध्ये तुम्हाला सांगतो उत्तम पाटोळे ते नवनाथ पाटोळेचे घर 4 लाख रुपयाचं प्युअर ब्लॉकचं काम केलेलं आहे. हे महत्वाचं आहे. काम झालं चला 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 कुठं चला पाणी निंबाळकर साहेब सध्या पाण्याची काय व्यवस्था आहे? ऐका ऐका सध्या काय व्यवस्था आहे? पाणीच नाही प्यायला एस्टिमेट दिलं यांनाच बनायला विचारा कोणतं एस्टिमेट दिलं तुम्हाला कोणाला दिले पाणी गेलेलं साधं नाही तुमच्या ग्रामपंचायतला फंड नाही का खर्चायला काहीतरी एवढी नळी खासदारपुरती जागा नाही का तुमच्याकडे पैसा नाही का हे सांगा मला तेवढा पैसा आहे का ना अहो, थेंब आहे ना ह्या गल्लीला ह्या गल्लीला थेंब आहे. पाणी आणायचं किती झाले 15,000 उचलले ते आता काय थांबलं का? खाली घ्या त्या पोलच्या अलीकडे डॅम होणार नाही
तुम्हाला गावातले लोक काम करत आहेत. आणि त्या येरी बसलं मी पहा आता काय आहे ते 3 तास घालच्या येरीचं ते तुम्हाला किती दिवस? नाही नाही तुम्हाला किती दिवस मी सांगा ना येरीचं. बरं एक मिनिट थांबा. बरं तुम्ही शांत बसा. तुमचं ते बरं आम्ही शांत आहे, हा. थोडंसं बोला. जाऊ दे हे ह्यांचं मामाचं पाणीच नाही आम्हाला प्यायला. तुम्हाला विचारतो मामा तुम्ही मग सांगा. आता तुम्ही ह्या आपल्या दलित वस्तीमध्ये राहतात ना, काय नाव आहे मामा तुमचं? रतनजीचा पाटोळी. रतनजीचा पाटोळे. तुमचं काय नाव आहे मामा? भगवान बुवाजी जाधव बरं आम्ही वर राहतो ते. तुमचं घर तिकडे आहे. आता इकडं तुमचं जे पाटोळे मामा घर आहे इकडं हे त्यांच्या घरी आहे. समोरचं घर आहे तर ही आपली मागासवर्गीयांची वस्ती आहे. तुम्हाला पाण्याची पिण्याची काय व्यवस्था आहे तर नळ योजना समजा झालेली आहे, परंतु नळाला पाणी येत नाही. असं नळालाच पाणी नाही. 6 महिने झाले आम्हाला पाणी नाही. तिथून तिथं पाण्यात जातात आम्ही. बरोबर. यांच्या दारात तुम्ही आता गावात आलात कशासाठी? नेमकं रस्ता बघायला आलात काय? आमची काय अडचण दूर करायला आलात? कशासाठी आलात तुम्ही इथे? आमची काय अडचण आहे? आम्हाला पाणी नाही प्यायला, आम्ही दुसऱ्याच्या नळावर जाऊन पाणी भरून आणतो. मग आता आमचं काम आहे हे चौकशी तक्रारीची झालेली चौकशी आम्ही तर करणं. आता 1000-12 म्हणलो यांच्याकडे गेलो, सरपंचाला म्हणलं कोणीच आम्हाला काय ते करून देते पाण्याचं. तुमची अडचण सांगा ना, पाणीच नाही ना आम्हाला. अडचण कोणाला सांगायची? आम्ही हर माणसाला सांगायची नाही. आणि त्यांना सांगायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. आता ही सांगण्याची पद्धत आहे का? जरा ऐकून घ्या ना. तुम्ही कशाला आलात हे काय म्हणतात? नाही, 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 तुम्ही हे काय बघायला आलात का? आम्हाला पाणी नाही ना पहिली प्यायला. सुद्धा घे. पाण्याचं पाणी होय ना, आम्ही रोज लोकांच्या ह्याच्यावर जातो पाणी प्यायला. शिक्षण नाहीये. अनपढ आहे ते. त्याला सायन्स सुद्धा येत नाही. आम्ही चौकशी करण्यासाठीच आलो. तुम्ही ऐकून घ्या बरं का. अहो, चौकशी आम्हाला पाणी प्यायला. थांबला, ऐका. सांगितलं ग्रामसेवकला. लोकं दिले जातात, आम्ही तुम्हाला काही नाही सांगत. हा, हा. करा ना काम हे. तुमच्याकडे रुपये नाही का तुमच्या ग्रामपंचायत? अहो, मग ते सांगायला लागलं ते बोलू दे ना हे माणूस. गावातले आमच्या गावातले साहेब तुम्ही काय सांगायला लागले आम्हाला? हा, होईल होईल आता होईल. काय ना, इथं साहेब व्हिडिओ सोबत आहेत म्हणून आम्ही म्हणून आलो. जाता जाता तुमची अडचण समजून घेऊन तुम्ही ग्रामपंचायतला सूचना आमच्यावर लक्ष द्यायचं चालतंय. आपले जे तक्रारी मधले नमूद काम आहे बघायचे. चलो चलो सांगत राहा. पाणी पुरवठा कुटुंबाला देण्यासाठी नाही तुम्ही वाटप करता वेळेस म्हणजे घरगुती नाही. घरगुती एकही कचरा कोंडी दिलेली नाही का? दिलेलं असतं ना. घरगुती नाही. त्याचे फोटो आहेत घरगुती नाही. कोणतं वाटतानी मग वाटतानी घरगुती वाटल्यावर का घरावाल्याकडे चालला ठिकाणी वाटले होते. शाळेला दिल्या. शाळेत आहेत ना तुम्ही? शाळेला दिल्या. सगळीकडे शाळेत आहेत. शाळेत आहे. मग जे शाळेत दिल्या त्याच साईजच्या सगळ्या होत्या का? म्हणजे मोठ्या साईजच्या. जे दिसलं ते जास्त असल्या गावात बस सावलेली आहे साहेब. बोल लागायला गमते देऊ का बा? पाणी बॉटल आण बरं. सरपंच साहेब आले ते नवीन काय दाखवा फक्त आम्ही म्हणलं त्यांना की घेतलंय का? हे पहिलंच आहे काय म्हणणे ते निंबाळकर साहेब सरपंच कुंभरवडीचा विषय ना तशी चौकशी तुम्हाला काही थोडंफार दिसतंय 5% दाखल. कुंभरवडीचं तर तुम्ही सगळं लिहून दिलं. एमबी मिळालं नाही, संचिका मिळालं नाही, कागद दिसून आलं नाही. हे तसा प्रकार आहे. सावंतला पत्र काढा आणि सावंतला म्हणतो हे कामं दाखवून द्या. खरेदीवर यांच्या
तक्रार अर्जामध्ये एक वेळच खर्च दाखवलेला आहे. तो आहे 23-24 वर्षामध्ये ग्रामपंचायतसाठी साहित्य खरेदी. ग्रामपंचायतीसाठी आपण काय काय घेऊ शकतो, टेबल घेऊ शकतो, खुर्च्या घेऊ शकतो, त्याच्यानंतर कपाट असू शकतं किंवा तुमचं तो TV जो आहे कॉम्प्युटर, तुमचा कॉम्प्युटर ऑपरेटर आहे का तुम्हाला? आहे ना? हां, तुम्ही ते लेखी दिले की तो मयत आहे. बरं, मग ते साहित्य कॉम्प्युटर वगैरे सध्या पूर्वी मिळालं मग ते कुठं ठेवलेलं आहे? सध्या तुमच्याकडे आहे. अच्छा, बरं. आता तुम्ही हे साहित्य खरेदीवर जो खर्च आहे मार्च 24 मधला आहे, 23-24 मधला, तर तेव्हा काय साहित्य घेतलं होतं तुम्ही? मला वाटतं CCTV एक असेल बरं का. ग्रामपंचायतला CCTV घेतला नाही, ह्याला पाणी पुरवठ्याची वेगळी घेतला होता आपण नाही, CCTV. पण तो ग्रामपंचायतीत साहित्य खरेदीमध्ये घेतला होता. कारण ते ग्रामपंचायत साहित्य खरेदी वेगळं येतं आणि ते पाणी पुरवठ्याच्या हेड खाली तुम्हाला सौर ऊर्जा असो, पाणी पुरवठ्याची मोटर असो, पाणी पुरवठ्यापर्यंत जाण्याचे हे असो, ते वेगळे आहेत. दीपक तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो. तुम्हाला हे सांगतायत का ग्रामपंचायत साहित्य काय घेतलेलं? त्याचं सगळं डिटेल आहे आपल्याकडे, सगळं फोटो वगैरे दीपकला तसं सांगितलं. ठीक आहे ना. आपण ते तुमचं म्हणणं आहे की तत्कालीन जे ग्रामसेवक आहेत दीपक सावंत, तर त्यांना आणि त्या कीर्तीमध्ये बघा असं तुमचं म्हणणं आहे किंवा तुम्हाला काही डिटेल सांगता येत नाही काय घेतले म्हणून. ठीक आहे. आमचं म्हणणं एक आहे, ऐका ना, आमचं म्हणणं एक आहे, 23-24 जे काम आहे हो हे तुम्ही आलात, तुम्ही डबल येतात का नाही आम्हाला माहित नाही, आम्ही 3 दिवस थांबणार बी नाही बरं का. तुम्ही आलात ते सरपंच आहेत समोर, ते कामं बघा, जिथं जिथं दिसते ते बघा कामं, जे दिसत नाही ते तुम्ही सावंत स्वतः एक दिवस या, तुम्ही एखादा कोणता माणूस तुमचा पाठवा आणि आम्हाला दाखवून देते का. नाही, आम्ही कारण शाळेचं एक बघायचं शाळेचं एका दिवशी बघा. बीडीओ साहेबांनी पत्रकार माझ्या हिशोबाने 2 महिने झाले. काळ संपत चाललाय आमचा, आम्हाला पुढे जायचं आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला थांबायचं नाही. आम्ही तुम्हाला टाइम दिला, तुम्हाला आमच्या हात जोडून विनंती म्हणली, तुम्हाला जे दिलंय तुमच्या काळजी अवलंब बाकी आमच्या उपलब्ध नाही असं लिहून द्या. आमच्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. यांच्याकडून आपण ग्रामसेवक साहेबांकडून सध्याचे लिहून घेतले. हो, जुने नाही आणि तुम्ही असं तुमचा विषय तुम्हाला कसे घ्यायचे त्यांच्याकडून, तुमचा विषय. त्यानंतर नवीन मधले पण आज रोजी नाहीत असं त्यांनी टीपी दिलं. मग जर समजा 2 दिवसात आले तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला अभिलेख उपलब्ध झाले नाही, त्यामुळे हे काम नाही आहे, बाब नाही आहे, पाहता आलं नाही असं आम्हाला नवीन लेखी द्यावंच लागतं. तुमचं तुम्ही बघा. आणि तुम्हाला जे साहित्य दिसलंय आज ते लेखी द्या आम्हाला फक्त तेवढं एवढं जे तुम्हाला दिसलंय तेवढं आम्हाला फक्त त्याचं तुमचा सही शिक्का मारून देऊन टाका. नाही, त्याच्यात हे वेगळं तुम्हाला नसते. आवारात येत असते. आता तुमचं म्हणणं आहे ना की बाबा एकदा विहिरीवर चला, काही नकार नाही. तिथं सरपंच साहेब आले नाही आणि तुम्ही ग्रामसेवक साहेबांना सोबत घेतो, आग्रह येतं तिथून येतो. तसं ग्रामपंचायत आणि दुसरं आहे पाचशे मोटर असा खर्च दिसून येतो. हाय चालू चालू नाही इथं थांबा थोडं. कंट्रोल स्टार्टर आणि 5 HP मोटर असं आहे. आता 23-24 मध्ये आहे, परंतु तुम्हाला हे कंट्रोल स्टार्टर घेतलेलं आहे किंवा मोटर घेतलेली आहे अशी काही कल्पना तुम्हाला, किंवा आपलं सध्या पाणी पुरवठा व्यवस्थित चालू आहे का, म्हणजे याला कुठली काही सध्या काही अडचण नाही? बरं, आता हे कंट्रोल स्टार्टर म्हणजे जे सौर ऊर्जेचे मोटर आहे, सौर ऊर्जेचं प्लेट आहे, सौर ऊर्जेची मोटर आहे, त्याचं जे कंट्रोल असू द्या. स्टार्टर म्हणायचं, स्टार्टर बोला आपलं मराठी भाषेत.
दोन पद्धतीचे मोटर आहेत त्याच्यावर लाईटची आहे का सध्या? नाही ना, आता लाईटची ह्याची आवश्यकताच नाही पाणी पुरवठा त्याच्यावर, कारण सोलरच तुम्हाला फुलफिल होते आणि ती जी सोलर प्लेट आहे त्याच्यावर फक्त 5च मोटर आहेत पहिल्यापासून. नाही 7.5 मोटर 7.5ची आहे, चालते त्याच्यावर सोलर. अच्छा बरं. मग यांनी जे लिहिलेलं होतं किंवा 5 HP ची मोटर आणि कंट्रोल स्टार्टर, तर स्टार्टर तर आहेच मोटरचा विषय तर आपल्या त्या रेकॉर्डला तुमच्या ते बघून घ्यावं लागेल, बसवले नाही बसवले त्याचं. परंतु इकडे बघा, इकडे बघा ना, परंतु इथं एक बघा, या पाणी पुरवठा विहिरीवर एक मोटर दिसून येते. मीडियामध्ये घ्या, इकडे बघा, त्या पाणी पुरवठा विहिरीवर एक मोटर दिसून येते आणि ती 7.5 मागील तत्कालीन सरपंचाच्या काळातच झालेलं काम आहे. परंतु चालू सरपंचांनी त्यांनी ते स्टार्टर बसलेलं आहे, दिसतंय ते स्टार्टर, ते आपण पाहायचं तर पाहू शकतो आपण. पण जी मोटरला 2,68,000 रुपयाची उचलली ती बोगस आहे, गंभीर स्वरूपाची आणि अनियमितता परत आहे. दुसरी पाणी पुरवठा साहित्य जे 1,58,000 रुपयाची जी खरेदी आहे त्याच्यातलं कुठलीही खरेदी आज विहिरीवर स्पॉटला कुठलंही साहित्य दिसत नाही. नाही, संबंधित आपण तत्कालीन ग्रामसेवकला परत त्यांना बोला काय अडचण. 23-24 मध्ये काही ठिकाणी काय असते, लिकेजेस बसवून काढणे, वाढीव पाईपलाईन करणे किंवा वाल कुठं काही खराब झाले बसवणे, हे पण ते पाणी पुरवठ्याच्या याच्यामध्ये असतं. आपण ते पण बघून घेऊ. आणि स्टार्टरचं तर तुम्ही ते उघड उघड दिसतंय, ही खरेदी स्टार्टर योग्य दिसतंय, आहे. परंतु असं तुमचं स्टार्टर मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणाचा भ्रष्टाचार आहे. पण स्टार्टर आणले, स्टार्टर आणल्यामुळे पाणी चालू आहे. जास्त होते पण ते येईन तुमचं बाहेर. म्हणणं आहे किंवा 5 HP ची मोटर आहे पण मोटर घेतली नाही, एवढं तुमचं. अहो, आता काय सांगा मला, मी त्यातलाच आहे ना, मी बी केलेलं आहे. काय केलं नाही. आता हे पाणी भरपूर आहे, फक्त रेग्युलर पाणी पुरवठ्याला अहो, काय काय पाणी गरजेचं पुरवठा आहे इंजिनियर तेवढं पुढे या लक्ष ना तुम्ही. हे बघा, उद्याच्या जॉब पाहिजे मला तुमचं इथे एक मोटर निंबाळकर साहेब, फक्त आता पाणी आहे तुम्हाला भरपूर पाणी इकडे पुढं. व्यवस्थित भरलं याच्याकडे लक्ष द्या. मोटर बाकी आम्हाला तुम्हाला आमची 7.5 HP ची मोटर दाखवायची, वर काढून बाहेर घ्यायची. वर काढायची ती मोटर आम्हाला बघायची. 7.5 HP ची मोटर आहे ती, ती उद्या म्हणजे हीच मोटर आमची, ती जमणार नाही. आता हाक माणसं ठीक आहे, आपण जाऊन त्यामध्ये किंवा 7.5 HP ची जुनीच मोटर आहे असं तुमचं मत आहे. आणि यांचं तर 5 HP ची मोटर असं मत आहे. परंतु सध्याचे जे ग्रामसेवक साहेब आहेत त्यांना विचारलं आम्ही, निंबाळकर साहेब आपली सध्या मोटर 7.5 आहे ना, ह्याची तुम्हाला खात्री आहे ना? हां, मग ठीक आहे, तुमचं म्हणणं 7.5 आहे पूर्वीपासून. ग्रामसेवक साहेब म्हणले किंवा 7.5 HP ची मोटर पूर्वीपासून आहे. मग त्या खरेदीमध्ये यांचं तुमचं जे म्हणणं की 5 HP ची म्हणजे 5 HP ची मोटर खरेदीमध्ये ह्याच्यामध्ये दिसून येते रेकॉर्डला, पण तसं नाही. असं जे म्हणणं आहे ते एकदा परत बघितल्यानंतर बाहेर येईल. सावंत साहेबाचे कागद काढले का ते सगळं दिसून येणार.